माझं वडापावचं शॉप मी विघ्नहर्ता वडापाव पुणे मॉलच्या समोर. तर शॉप मी 4 वर्षापूर्वी चालू केलं. इथे ना अजिबात कंजूसी केली जात नाही. एवढी कोथिंबीर टाकली आहे ना या दादानी. आणि हा वडापावचा मसाला बघून नक्कीच वडापाव खाण्याचा मोह आवरणार नाही. मराठी माणसांनी अवघ्या 5 वर्षात इथे विघ्नहर्ता वडापाव खूप फेमस केलेला आहे. आणि गार्डन वडापावसारखीच टेस्ट नक्कीच इथे वडापावला मिळते असं मी नाही, इथली लोकच म्हणतात. चला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी, आता आपल्या बरोबर विघ्नहर्ता वडापाव शॉपचे ओनर आहेत. त्यांच्याकडनं आपण आता जाणून घेऊया वडापाव त्याच्या मागची हिस्ट्री आणि ते त्यांच्याबद्दल काय सांगतायत आपल्याला. नमस्कार दादा, पहिल्यांदा तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुमच्या वडापाव बद्दल आणि तुमच्याबद्दल सुद्धा? तर मी माझं नाव सांगतो. माझं नाव आकाश टोके. वडापाव सहसा ते आपल्याला सांगतायत. माझं वडापावचं शॉप मी विघ्नहर्ता वडापाव पुणे मॉलच्या समोर. हा, तर शॉप मी 4 वर्षापूर्वी चालू केलं. बर. आणि शॉपचा टायमिंग काय आपल्या? शॉपचं टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. दिवसभर आहे? हो, दिवसभर. अच्छा. आणि आपल्याकडे वडापाव आणि चहा असतो फक्त. चहा आणि वडापाव चहा आणि वडापाव. दिवसभर फक्त एवढं चालू असतं तळायचं का? हो, दिवसभर वडापाव. कसा रिस्पॉन्स आहे इथे कस्टमरचा? मस्त आहे. मस्त. तर अंदाजे माझे दिवसभरात 1000 ते 1500 वडापाव जातात. 1000 ते 1500 वडापाव दिवसभरात जातात पूर्ण दिवस. आणि चहा सुद्धा तेवढाच चालू असतो. हो, चहा पण कंटिन्यू चालू तुमच्याकडे कस्टमर चालूच असतात. हो. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज शेअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. आज वाकडला आलो होतो. मिलेनियम मॉल आहे. मिलेनियम मॉलच्या समोर आहे ना, तिथे एक शॉप्स होते. तर येताना आम्हाला भूक लागली, फारशी वेळ होती, म्हणून म्हटलं इथे एक वडापाव ट्राय करूया. तुम्ही माझ्या मागे बघू शकता विघ्नहर्ता चहा आणि विघ्नहर्ता वडापाव आहे. खूप मस्त टेस्टी वडापाव आहे. तो प्रेक्षकांना आपल्याला सांगायला पाहिजे की इथला वडापाव छान आहे, टेस्टी आहे. तुम्ही कधी येता जाता किंवा इथे राहत असाल तर इथला वडापाव ट्राय करा. मस्त वडापाव आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. इथला वडापाव तुम्हाला आवडेल. 15 रुपयाला एक वडापाव आहे. आतमध्ये चहा होतोय. आपण चहा विजय दादा करतायत, विचारूया त्यांना आपण. त्यांचा चहा दिवसभर किती वेळ चालतो आणि काय तुमचा एक्सपिरियन्स आहे चहाचा? सकाळी 6 वाजल्यापासून चहा चालू असतो. सकाळी 6 वाजल्यापासून? हो, 6 वाजल्यापासून आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. संध्याकाळी 10 वाजले म्हणजे सकाळी 6 ते 10 तुम्ही चहा बनवत असता इथे? आणि किती वर्ष झाले चहा बनवताय? मला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. तुझा चहा टेस्टी आहे, मस्त. मी ट्राय केलाय, छान आहे चहा. आणि किती लिटर साधारण तुम्हाला दूध लागतं दिवसभरात? रोजचं 95-100 लिटर. हो का? एवढा चहा आहे दादा इथे कंटिन्यू करतायत. विशेष आहे हे पण आपल्यासाठी. फक्त शनिवार रविवार जास्त लागतं. हा, शनिवार वीकडेज मध्ये फक्त एवढा. शनिवार रविवार मध्ये जास्त चहा. OMG, फक्त वडापाव खाण्यासाठी इथे एवढी गर्दी दिवसभर असते. आणि पार्किंगला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे इथे. चहा खूपच सुंदर आहे, मस्त आहे. तुम्ही नक्की एकदा इथे आल्यावर ट्राय करा. विघ्नहर्ता वडापाववाले, वाकड. विघ्नहर्ता वडापाव बद्दल काय सांगाल तुम्ही? विघ्नहर्ता वडापावला मी आज सेकंड टाइम आलेलो आहे. ऍक्च्युली फर्स्ट टाइम फ्रेंडकडून ऐकलं होतं. आणि माझी वाईफ इकडे जॉबला असते, त्यामुळे तिला घ्यायला वगैरे यावं लागतं. हा, त्यावेळेस मग थोडं वेटिंग वगैरे करायला लागलं. तर मग नाश्ता वगैरे करायचा म्हणून थांबलो. तो खूप छान टेस्ट आहे, हायजेनिक आहे. आणि अशी चव आतापर्यंत तरी कुठे अनुभवायला नाही मिळाली. हा, टेस्ट छान आहे. बरोबर. फर्स्ट टाइम गार्डनला भेटली होती, सेकंड टाइम आम्ही विघ्नहर्ताला बघतो. नक्की या, ट्राय करा. खूप छान आहे वडापाव आणि हायजेनिक आहे, टेस्टी आहे. आणि चहा ट्राय केलात का इथं? हो, टी पण ट्राय केली आहे, पण मोस्ट ऑफ मला वडापाव जास्त आवडतो. ओके. विघ्नहर्ता वडापाव आणि चहा बद्दल काय सांगशील प्रेक्षकांना? बेसिकली जर मी सांगायचं म्हणलं तर मी इथं ऑफिसला असतो. मी सोबत लंच पण आणतो. मागे पण वडापावचं शॉप आहे, तर आम्ही तिथे नाही, आम्ही इथे रेफर करतो. डब्बा पण खातो आणि वडापाव घेतो. आणि अल्टिमेट म्हणून एक चहा पण सोबत टेस्ट जेन्युइन आहे. आमची पूर्ण गँग पण असते. मी त्या कॅमेरा द्यायला कम्फर्टेबल नाहीये. टेस्ट एकदम क्वालिटी टेस्ट आहे. त्या टेस्ट मध्ये असं नाहीये की मी आज मला काहीतरी आठवण करत नाहीये. डब्बा खाऊन सोबत मी वडापाव पण हा, म्हणजे घरचं जेवण तर आहेच आणि वडापाव पण घेतो. असं नाही की आधी मध्ये नाही. मी डेली आल्यानंतर माझं डेली कंपल्सरी वडापाव आणि चहा यांचा असंच. अच्छा, म्हणजे टिफिन बरोबर तू हे दोन्ही. हा, आणि असं नाही की फक्त
एक दिवस आहे किंवा आम्ही एक जणच आहे, आमची पूर्ण गँग आहे ते डेली फॉलो करते असं. ओके. कारण अल्टिमेट जर असेल तर अवश्य भेटत आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर म्हणजे करते बसायला जागा नाही, मी तेच चांगली आहे म्हणून एक वडापाव मी ऑर्डर केलेला आहे. त्यासाठी परत एक वडापाव खाते, चटणी मिरची सगळं दिलेलं, मस्त वडापाव आहे. हा वडापावच्या सेवा करा आणि हा वडापाव खूप करा. कोणी काटे म्हणून नाही, त्यापेक्षा जास्त जे कस्टमर येतात ते कधी मस्त वडापाव मी नक्की एकदा ट्राय करता. विघ्नहर्ता वडापाव वापरले. विघ्नहर्ता वडापाव बद्दल तू काय सांगतो? इथे मी 1 वर्ष झालं इथे वडापाव खाते. हे दादा खूप भारी वडापाव बनवतात आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे. म्हणजे जसं आपण त्यांना काही बोलतो त्यांचा आन्सर पण समोरून चांगला असतं, इग्नोर नाही करत कोणाला. आणि त्या वडापावचं म्हणजे वडापाव खूप आवडतं मला खूप जास्त. बाकी बाकी जसे कस्टमरला बिहेव करतात तसे नाहीये इथं. जसं सांगत तसं आम्ही किती रात्री उशिरा जरी आलो ना ते त्यांची सर्व्हिस चांगली असते. आणि वडापाव तर प्रचंड भारी आहे, म्हणजे त्याचा टेस्टच नाही भेटणार असं आहे वडापाव. त्याच्यामुळे आम्ही रेग्युलर कंटिन्यू येतो. टिफिन आला तरी आम्ही येतो. दादा खूप म्हणजे कधी पण आम्हाला देतात वडापाव. रात्री जरी आमचा माणूस आला स्टोर मधून तरी पण ते आम्हाला सर्व्हिस भेटते. सो थँक्यू दादा. देत राहा असंच. आणि आम्ही फक्त सर्वांना हे सांगतो की सर्वांनी व्हिजिट करा आणि एकदा पहा, एक्सपिरियन्स घ्या आणि एकदा खाल्ला तर परत परत यायलाच नाही.